नमस्कार, आपलं स्वागत आहे. आपल्या सगळ्यांना वर्षातला एक काळ नक्कीच जाणवतो, जेव्हा काहीही स्पष्ट कारण नसताना मन अस्वस्थ असतं, जुन्या गोष्टी अचानक आठवतात आणि विनाकारण चिडचिड होते. अनेकांना वाटतं की हा कामाचा ताण आहे किंवा दुसरं काहीतरी. यामागे एक नैसर्गिक चक्र आहे आणि हजारो वर्षांपासून साधक याच काळाची वाट पाहत आली आहेत. बरोबर. अगदी बरोबर. आणि या नैसर्गिक चक्रालाच गुप्त नवरात्री असं म्हटलं जातं. हा शब्द कदाचित अनेकांसाठी नवीन असेल, पण त्याची संकल्पना खूप प्राचीन आणि शक्तिशाली आहे. आज आपण याच गुप्त काळाचा शोध घेणार आहोत. आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार ही फक्त पूजार्चा नाही, तर हा एक स्वतःच्या आत डोकावून पाहण्याचा, एक प्रकारे काय म्हणतात त्याला, इंटरनल ऑडिट करण्याचा काळ आहे. या चर्चेतून आपण हे समजून घेऊया की आपण जी नेहमीची नवरात्री साजरी करतो त्यापेक्षा ही वेगळी कशी आहे, यामागे काही विज्ञान आहे का, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या काळात तंत्रमंत्राच्या पलीकडे जाऊन एक सामान्य माणूस स्वतःच्या फायद्यासाठी काय करू शकतो. चला तर मग जरा खोलात शिरून बघूया की हे प्रकरण नेमका आहे तरी काय. सुरुवात अगदी मूलभूत प्रश्नापासून करूया. आपण जी शारदीय नवरात्री जल्लोषात साजरी करतो, गरबा, रोषणाई, एक सामाजिक उत्सव, आणि ही गुप्त नवरात्री, यातला मूळ फरक काय आहे? गुप्त या शब्दाचा नेमका अर्थ काय? यातला मुख्य फरक की नाही तो नावामध्येच दडलाय. गुप्त म्हणजे लपलेलं किंवा अंतर्मुख. शारदीय नवरात्री हा एक सामाजिक उत्सव आहे. तो बाहेरच्या जगासाठी आहे. आपण एकत्र येतो, देवीची स्थापना करतो, सजावट करतो, गरबा खेळतो. ती एक सामुदायिक ऊर्जा आहे. याउलट गुप्त नवरात्री हा पूर्णपणे वैयक्तिक प्रवास आहे. इथे उपासना इतरांना दाखवण्यासाठी नसते. अरे वा, म्हणजे एक कम्युनिटी इव्हेंट आहे आणि दुसरं म्हणजे स्वतःसोबत घेतलेली एक पर्सनल अपॉइंटमेंट. अगदी अचूक शब्द वापरलात. ही स्वतःसोबतची अपॉइंटमेंट आहे. इथे भर आत्मशुद्धीवर, आंतरिक शक्ती जागृत करण्यावर आणि स्वतःच्या मर्यादा ओळखण्यावर असतो. म्हणूनच ही साधना शक्यतोवर एकांतात, शांततेत आणि जगाला न दाखवता केली जाते. म्हणून तिला गुप्त म्हणतात. हे खूपच रंजक आहे. मग ही स्वतःसोबतची खाजगी भेट ही वर्षातून किती वेळा येते? हे वर्षातून 2दा ठराविक वेळीच येतं. हे ऐकून मला प्रश्न पडतो की याचा संबंध फक्त परंपरेशी आहे की यामागे काही खगोलशास्त्रीय किंवा नैसर्गिक कारणंसुद्धा आहेत. याचा संबंध थेट अमावस्येशी जोडलेला दिसतोय. तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. यामागे ठोस नैसर्गिक कारणं आहेत. दोन्ही गुप्त नवरात्री अमावस्येनंतर लगेचच सुरू होतात. अध्यात्मशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा थेट आपल्या मनाचा कारक मानला जातो. समुद्राच्या भरती-ओहोटीवर चंद्राचा जसा परिणाम होतो तसाच आपल्या शरीरातील पाण्यावर आणि पर्यायाने आपल्या भावनांवरही होतो. अमावस्या म्हणजे आकाशात चंद्राची पूर्ण अनुपस्थिती. हा काळ मनाच्या रिकाम्यापणाचा किंवा शून्य अवस्थेचा मानला जातो. अच्छा, म्हणजे याच कारणामुळे अनेक लोकांना अमावस्येच्या आसपास थोडं विचित्र, उदास किंवा चिडचिडं वाटतं का? कारण मनाला आधार देणारा चंद्रच तिथे नसतो. अगदी अगदी. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर या काळात पृथ्वी, चंद्र आणि सूर्य एका विशिष्ट रेषेत येतात. त्यामुळे त्यांच्या एकत्रित गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव पृथ्वीवरील वातावरणावर, पंचमहाभूतांवर आणि आपल्या शरीरातील ऊर्जा प्रवाहांवर अधिक खोलवर पडतो. आपलं मन या काळात जास्त संवेदनशील आणि ग्रहणशील बनतं. स्पंज जसा पाणी लगेच शोषून घेतो तसं आपलं मन या काळात बाहेरील स्पंदने पटकन शोषून घेतं. म्हणूनच लोकांना अस्वस्थ वाटत असावं. अगदी बरोबर. म्हणूनच मार्कंडेय पुराण आणि देवी भागवत यांसारख्या ग्रंथांमध्ये या काळाला साधकांचा काळ म्हटलं आहे. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर हा काळ मनाच्या डीप क्लिनिंग मोडसारखा आहे. आपलं अवचेतन मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड या काळात जास्त सक्रिय होतं. त्यामुळे आपण दाबून ठेवलेल्या भावना, विसरलेल्या जुन्या आठवणी, मनात खोलवर दडलेल्या भीती, हे सगळं पृष्ठभागावर यायला सुरुवात होते. हा काही बिघाड नाही, तर हा मनाचा एक डिटॉक्स आहे. म्हणजे जसं आपण शरीरासाठी डिटॉक्स डाएट करतो तसा हा माइंड डिटॉक्सचा नैसर्गिक काळ आहे. हो. आणि म्हणूनच हीच वेळ व्यसनं सोडवण्यासाठी, भीती घालवण्यासाठी, अतिविचारांच्या सवयीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते. कारण या काळात तुम्ही तुमच्या मूळ समस्येच्या थेट संपर्कात येता.
अप्रतिम. म्हणजे ही एक प्रकारे मानसिक स्वच्छतेची संधी आहे. आता इथे अजून एका मोठ्या फरकाचा उल्लेख आहे. शारदीय नवरात्रीत आपण नवदुर्गेची पूजा करतो, म्हणजे देवीच्या 9 सौम्य रूपांची. पण गुप्त नवरात्रीत दशमहाविद्यांची साधना केली जाते. ह्या दशमहाविद्या कोण आहेत आणि त्या नवदुर्गेपेक्षा इतक्या वेगळ्या का आहेत? हा खूप महत्वाचा फरक आहे. दशमहाविद्या म्हणजे त्या देवीची 10 उग्र, गूढ आणि शक्तिशाली रूपं आहेत. त्यांची नावं आहेत काली, तारा, त्रिपुर सुंदरी, भुवनेश्वरी, छिन्नमस्ता, भैरवी, धूमावती, बगलामुखी, मातंगी आणि कमला. ही रूपं की नाही ती बाह्य सौंदर्याची किंवा सौम्यतेची प्रतीकं नाहीत. ती आपल्या चेतनेच्या आणि मनाच्या वेगवेगळ्या अवस्था दर्शवतात. सोप्या भाषेत सांगायचं तर नवदुर्गा बाह्य जगातील अडथळे म्हणजे राक्षस दूर करतात, तर दशमहाविद्या आपल्या आतले अडथळे जसे की अहंकार, भीती, भ्रम, मोह यांना नष्ट करतात. हे खूपच दहन आहे. हे अधिक स्पष्ट करण्यासाठी एखादं उदाहरण देऊन समजावून सांगता येईल का? म्हणजे काली किंवा धूमावती या रूपांचा नेमका अर्थ काय? कारण त्यांची चित्र अनेकदा भीतीदायक वाटतात. नक्कीच. उदाहरणार्थ महाकालीचं रूप उग्र आणि भीतीदायक वाटू शकतं, पण तिची साधना भीती आणि अहंकाराचा अंत करण्यासाठी केली जाते. ती आपल्या आतल्या मीपणाचा म्हणजेच इगोचा नाश करते. ती एक प्रकारची सायकोलॉजिकल सर्जरी आहे. म्हणजे कालीची उपासना करणे म्हणजे कोणत्या तरी भयंकर देवतेला खुश करणे नव्हे, तर स्वतःच्या अहंकाराला विसर्जित करण्यासाठी एका मानसिक साधनाचा म्हणजे एका सायकोलॉजिकल टूलचा वापर करणे. परफेक्ट. अगदी. तसंच तारादेवी संभ्रमाच्या स्थितीतून म्हणजे कन्फ्युजनमधून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवते. आणि सर्वात रंजक रूप म्हणजे धूमावती. हे देवीचं एक वृद्ध, विधवा आणि निराधार रूप आहे. तिची उपासना रिकामेपणातून म्हणजे शून्यातून मिळणाऱ्या जागृतीचं प्रतीक आहे. आयुष्यात जेव्हा सगळं काही संपल्यासारखं वाटतं, तेव्हा त्या रिकामेपणातच एक नवी सुरुवात दडलेली असते, हे धूमावती शिकवते. थोडक्यात दशमहाविद्यांची उपासना म्हणजे प्रत्यक्षात स्वतःच्याच वेगवेगळ्या मानसिक अवस्थांवर काम करण्याची एक सखोल प्रक्रिया आहे. हे सगळं ऐकून असं वाटतं की ही खूप मोठी, गहन आणि कदाचित किचकट साधना आहे, जी फक्त मोठे साधकच करू शकतात. आता आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊया. जर एखाद्या सामान्य व्यक्तीला, ज्याला कोणतीही तांत्रिक साधना करायची नाहीये, त्याला या विशेष काळाचा फायदा कसा घेता येईल? हाच या चर्चेचा गाभा आहे. गुप्त नवरात्री फक्त तांत्रिकांसाठी नाही, सामान्य माणसासाठी हा काळ खूप उपयुक्त ठरू शकतो. त्यासाठी खूप साधे आणि सोपे मार्ग आहेत. पहिला आणि सर्वात महत्वाचा मार्ग आहे शांत बसणे. शांत बसणे म्हणजे ध्यान करणे का? ध्यानाच्याही आधीची पायरी. रोज फक्त 10-15 मिनिटं मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप सगळं बंद करून शांत बसावं. काहीच करायचं नाही. फक्त आपल्या श्वासाकडे आणि मनात येणाऱ्या विचारांकडे साक्षी भावाने पाहावं. विचार येऊ द्यावेत, जाऊ द्यावेत, त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करायचा नाही. म्हणजे एक प्रकारे फोर्स्ड बोर्डम सारखं, जे आजकालच्या जगात खूप दुर्मिळ झालंय. आपण सतत काहीतरी करत असतो, त्यामुळे काहीच न करता बसणं हेच एक मोठं आव्हान आहे. अगदी बरोबर. आणि याच आव्हानातून तुमच्या आत दडलेलं बरंच काही बाहेर येतं. या काळात मन शांत केल्यावर ते स्वतःच तुम्हाला उत्तरं देऊ लागतं. दुसरा मार्ग आहे संकल्प. एक छोटासा पण ठोस संकल्प करावा. जसं की या 9 दिवसात मी रोज सकाळी 15 मिनिटं लवकर उठेन, किंवा मी एक वाईट सवय सोडेन. उदाहरणार्थ अति गोड खाणे किंवा कामाच्या वेळी सोशल मीडिया पाहणे. म्हणजे हा काळ नवीन सवयी लावण्यासाठी किंवा जुन्या सवयी मोडण्यासाठी नैसर्गिकरित्या जास्त प्रभावी असतो का? जसं आपण मगाशी म्हणालो की या काळात आपलं मन जास्त ग्रहणशील असतं. हो, या 9 दिवसांचा कालावधी एक नवीन न्यूरल पाथवे तयार करण्यासाठी किंवा जुना मोडण्यासाठी आदर्श आहे. तुम्ही एक प्रकारे निसर्गाच्या ऊर्जेचा वापर तुमच्या वैयक्तिक विकासासाठी करून घेता. तिसरा मार्ग आहे शरीर शुद्धी. या काळात शक्यतो हलका आहार घ्यावा. खूप गोड, तिखट, तळलेले किंवा जड पदार्थ टाळावेत आणि भरपूर पाणी प्यावं. यामागे काय तर्क आहे? आयुर्वेदानुसार जड अन्न पचवण्यासाठी शरीराची खूप ऊर्जा खर्च होते. जी ऊर्जा या काळात मानसिक स्पष्टतेसाठी वापरली जाऊ शकते. म्हणून हलका आहार म्हणजे ऊर्जेचं योग्य व्यवस्थापन. यामुळे शरीर आणि मन दोन्ही हलकं राहतं. आणि चौथा मार्ग म्हणजे
मौनाचे प्रयोग. मौन म्हणजे पूर्ण दिवसभर काहीच न बोलणं का? ते तर नोकरी करणाऱ्यांसाठी शक्य नाही. नाही. तसं नाही. दिवसातून किमान अर्धा तास तरी अनावश्यक बोलणं पूर्णपणे टाळावं. यात फोनवरच्या गप्पा, व्हॉट्सॲप चॅटिंग किंवा विनाकारण मत देणं हे सगळं आलं. याला इन्फॉर्मेशन डाएट असंही म्हणू शकतो. तुम्ही कमी बोलता तेव्हा तुम्ही जास्त ऐकता आणि जास्त निरीक्षण करता. तुमची ऊर्जा वाचते. या छोट्या वाटणाऱ्या गोष्टींचेही खूप खोलवर परिणाम होतात. या झाल्या करण्याच्या गोष्टी. पण अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या या काळात कटाक्षाने टाळायला हव्यात? कारण तुम्ही म्हणालात की मन स्पंजसारखं असतं. हो, तेही खूप महत्वाचं आहे. या काळात आपलं मन जे काही ग्रहण करतं ते खोलवर रुजतं. म्हणून वादविवाद, भांडणं किंवा कुणाबद्दलही नकारात्मक बोलणं पूर्णपणे टाळावं. सतत सोशल मीडियावर राहणं टाळावं, कारण तिथे मिळणारी माहिती आणि इतरांच्या आयुष्याशी होणारी तुलना मनाला अधिक चंचल बनवते. अतिजागरण किंवा अतिझोप दोन्ही टाळावं, कारण या काळात शरीराचं नैसर्गिक चक्र जपायला हवं. थोडक्यात, जे काही तुमच्या मनाची शांती भंग करतं त्यापासून या 9 दिवसांत लांब राहावं. आता एक शेवटचा पण महत्वाचा मुद्दा. स्त्रियांसाठी या काळाचं काही विशेष महत्त्व आहे का? कारण देवीची उपासना आणि स्त्री शक्ती यांचा जवळचा संबंध मानला जातो. हो, नक्की आहे. गुप्त नवरात्री स्त्री शक्तीशी थेट जोडलेली आहे. ज्योतिष आणि आयुर्वेद दोन्ही सांगतात की या काळात स्त्रियांची हार्मोनल सायकल जास्त संवेदनशील असते. त्यांच्या भावना अधिक तीव्र होतात आणि त्यांची अंतःप्रेरणा, ज्याला आपण इंट्युशन किंवा गट फिलिंग म्हणतो, ती प्रचंड वाढते. अच्छा, म्हणजे स्त्रियांसाठी हा काळ नैसर्गिकरित्याच जास्त इंटेन्स असतो. बरोबर. म्हणूनच प्राचीन काळी स्त्रिया या दिवसांत शारीरिक श्रमाची कामं कमी करून जास्त विश्रांती, मौन आणि ध्यानावर भर देत असत. हा काळ त्यांच्यासाठी नैसर्गिकरित्याच आत डोकावून पाहण्याचा, स्वतःला रिचार्ज करण्याचा असतो. आजच्या धावपळीच्या जीवनात हे शक्य नसलं तरी किमान स्वतःसाठी थोडा जास्त वेळ काढणं, स्वतःच्या भावनांना समजून घेणं हे त्यांच्यासाठी खूप फायद्याचं ठरू शकतं. उत्सव साजरा करण्याचा काळ नाही, तर आपल्या आत देवी तत्वाला, आपल्या आतल्या शक्तीला जागृत करण्याचा काळ आहे. अगदी बरोबर. इथे बाह्य पूजेपेक्षा आंतरिक निरीक्षणाला जास्त महत्त्व आहे. देवीकडे काहीतरी मागण्या करण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल घडवण्याला जास्त महत्त्व आहे. हा स्वतःच्या आत डोकावून पाहण्याचा, स्वतःच्या मनाला स्वच्छ करण्याचा आणि स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा एक सुवर्ण काळ आहे. ही चर्चा संपवताना एक विचार सोडून जाऊ इच्छिते. आपण आपल्या आयुष्यात इतरांसाठी, कामासाठी, घरासाठी सतत वेळ देतो. पण आपण स्वतःसाठी, आपल्या आतल्या आवाजासाठी कधी वेळ काढतो का? आपण आपल्या आयुष्यात बाह्य बदलांवर किती लक्ष देतो आणि आपल्या आतल्या बदलांवर किती? ही गुप्त नवरात्री कदाचित त्याच आतल्या प्रवासाला सुरुवात करण्याची एक संधी असू शकते. आपण आपल्या कॅलेंडरमध्ये इतरांसोबतच्या मीटिंग्स शेड्यूल करतो, पण स्वतःसोबतची मीटिंग कधी शेड्यूल केली आहे का? कदाचित हीच ती संधी आहे.